शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला। काँग्रेस पक्षाची अतिरिक्त मते न मिळाल्यानं महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यावर माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याचा पराभव होणं ही लाजिरवाणी गोष्ट अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणालेत, महाराष्ट्रातील जनता ही सुसंस्कृत आणि तत्वनिष्ठ नेत्यांच्या पाठीमागे जाणारी आहे। शेकापचे जयंत पाटील यांचा जो पराभव झालाय तो आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल। एक वेगळं वातावरण त्यांच्या पाठीमागे सहानुभूतीपूर्वक उभं राहील असा दावाही मोहिते पाटील यांनी केलाय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले होते। महाविकास आघाडीकडून 3, महायुतीकडून 9 उमेदवारांचा समावेश होता। महायुतीच्या 9च्या 9 उमेदवार जिंकले तर महाविकास आघाडीतील 2घांचा विजय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांचा पराभव झालाय। काँग्रेस पक्षाकडील अतिरिक्त 14 मतं जयंत पाटील यांना मिळू शकली नाहीत। ती मतं शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना मिळाली। त्यामुळे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। मी मतांची तजवीज केली असा दावा जयंत पाटील यांच्याकडून केला जात होता। निवडणुकीनंतर शरद पवार यांना वगळता इतर कोणीही जयंत पाटील यांना मदत केली नसल्याचं सांगितलं जात आहे।